अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अलगच ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. पण लक्षात घ्या, आतापर्यंत अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा बदल केलाय की अमेरिकेचे जे नोट आहे, नोट म्हणजे डॉलर म्हणतो आपण त्याला, अमेरिकेचे चलन डॉलरवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार आहे. म्हणजे अगोदर या ह्याच्यावर स्वाक्षरी असायची ते म्हणजे ट्रेझरी सेक्रेटरी किंवा ट्रेझरर यांची स्वाक्षरी असायची. आता तो बदल केला आणि अमेरिकी डॉलर या नोटांवर आता ट्रम्पची स्वाक्षरी असणार आहे. हा ऐतिहासिक बदल डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. लक्षात घ्या, घोषणा त्यांनी केली 26 मार्च 2026 ला. 1861 पासून चालत आलेली 165 वर्ष जुनी परंपरा ही डोनाल्ड ट्रम्प यांनी मोडून टाकलेली आहे. यापूर्वी डॉलरवर फक्त ट्रेझरी सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. आता तिथं स्वाक्षरी असणार डोनाल्ड ट्रम्प यांची, म्हणजे डॉलरवर स्वाक्षरी असणार. हा ऐतिहासिक बदल केला आणि यामुळे आता डोनाल्ड ट्रम्पची जी स्वाक्षरी आहे ती पूर्ण जगभर दिसणार आहे, कारण जे डॉलर आहे ते पूर्ण जगभर चालतं. या त्यानंतर लक्षात घ्या, बदलाचं कारण अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त 4 जुलै 2026 ला पहिल्यांदा $100 पासून सुरू होणार. मग बाकीच्या नोटावर सुद्धा तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी दिसणार. सुरुवातीला 4 जुलै 2026 ला तुम्हाला इथं $100 डोनाल्ड ट्रम्प यांची सही दिसणार आहे. मग लक्षात घ्या, ही पहिलीच वेळ आहे की सध्याच्या राष्ट्राध्यक्षाची स्वाक्षरी अमेरिकी नोटांवर येईल. अशी एक नवीन परंपरा डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी सुरू केलेली आहे. मग आपल्या परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अमेरिकी डॉलर नोटावर नवीन बदलानुसार कोणाची स्वाक्षरी असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार आहे. हा नवीन ऐतिहासिक बदल त्यांनी केलेला आहे. यावर परीक्षेला प्रश्न येणार, कारण या गोष्टीचा इम्पॅक्ट पूर्ण जगावर पडणार आहे. कारण जो डॉलर आहे हा पूर्ण जगामध्ये वापरला जातो. समजलं का? म्हणजे लक्षात घ्या, अशी माहिती मिळवण्यासाठी नवीन असतात आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.